नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचा बिहार कधीच झालाय. आज जो काही व्हायरल व्हिडिओ होत आहे तो म्हणजे अजित पवार यांच्या पक्ष कार्यालयात नागपूर येथील पक्ष कार्यालयामध्ये अक्षरशः लावणीचा डान्स झाला आणि या लावणीच्या डान्स मध्ये वाजले की 12 या लावणी करताना एक महिला कार्यकर्ता अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी एवढा खतरनाक डान्स केला की तिथे असलेली सगळी मंडळी टाळ्यांच्या गजरात आणि सगळे जे काही महाराष्ट्रातील दुःख आहे ना, आज महाराष्ट्रावर एवढं काही मोठं संकट आहे आणि शेतकरी गोरगरीब जनता ही मरत असताना मरू द्या, पण आमची लावणी जी आहे ती लावणी व्हायला पाहिजे. नेमकं काय घडलं, कशा पद्धतीने घडलं, या सगळ्या पार्टीचा हिशोब काय असणार आहे, याच्यावर आलेल्या कमेंट्स काय, याच्यामध्ये बोलणं काय झालं, नेमकं अजित पवार यांचा विषय आवडीचा विषय ठरला की काय लावणी, आणि म्हणूनच पक्ष कार्यालयामध्ये ही लावणी सादर झाली. मित्रांनो, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजेच असेच महत्वपूर्ण अपडेट माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतील. नेमकं झालं काय की चौपूरला येथे जी काही पार्टी झाली, या पार्टीमध्ये एक महिला कार्यकर्ता आता यांनी जो काही लावणी सादर केली, ही लावणी सादर करत असताना मागे घड्याळ, मस्त मोठं चिन्ह होतं घड्याळाचं, त्या घड्याळीमध्ये वाजले की 12, पण ते 12 काही वाजले नव्हते, संपूर्ण पक्षाचेच 12 वाजवून टाकले या लावणी केल्यामुळे. आता राहिला विषय मागे मस्त प्रफुल्ल पटेल यांचा फोटो, अजित तटकरे यांचा फोटो, अजितदादांचा फोटो, समोर अशी सगळी मस्त मंडळी बसलेली, लेडीज बसलेल्या, काही तिथे कार्यकर्ते, पुरुष कार्यकर्ते बसलेले, आणि रंजक म्हणून त्यांनी लावणीचा आनंद घेतला. म्हणजे विचार करा, आपला महाराष्ट्र जातो कुठे, काय घडतं काय महाराष्ट्रामध्ये. एकीकडे म्हणजे या संवेदनशील सरकारमध्ये आपण निवडून दिलेलं आहे. आता नागपूर महायुती सरकारमधलं देवेंद्र फडणवीसांचं नागपूर, पक्ष कोणाचा, अजित पवारांचा, बाई कोणाची ते त्याच्यातनं काही कळलेले, फक्त बाई होती ती म्हणजे आता एकनाथ शिंदे यांच्या गटाची का, तर नाही, अजित पवार यांच्या गटाची जी बाई होती. जो पक्ष शरदचंद्र पवार यांनी घराघरात पोहोचवला, जी घड्याळाचे चिन्ह होतं, जे घड्याळाचं निशाण होतं, ते घराघरामध्ये पोहोचलं, आणि शरदचंद्र पवार यांचा हा जो काही राष्ट्रवादी पक्ष आहे, हा राष्ट्रवादी पक्ष नॅशनल लेवल पर्यंत पोहोचला. आणि तोच राष्ट्रीय पक्ष आता कुठं जाऊन बसला, इथे कुठे, लावणीच्या कार्यक्रमामध्ये. मला एक गोष्ट याच्यातनं नक्कीच आठवते, ती म्हणजे तो एक पिक्चर होता ज्यामध्ये मास्तर हातात तुंतुन घेऊन फिरतो, म्हणजे चांगल्या मास्तराला देखील हातात तुंतुन. पिंजरा पिक्चर बघा, पिंजरा पिक्चर मध्ये अशी अवस्था झाली होती मास्तराची बाईच्या नादामुळे की अक्षरशः तुंतुन हातात घ्यावं लागलं होतं आणि तुंतुन त्या बाईच्या मागे पुढे वाजवावं लागत होतं. तशीच गोष्ट या राष्ट्रवादी पक्षाची झाली का काय, तुम्हाला काय वाटतं? आता हे जे काही सगळी रंजक गोष्ट झाली, याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये खूप काही वेगवेगळ्या कमेंट्स देखील आल्या आहेत. कमेंट्स काय आल्यात मित्रांनो, चौफुला झाला आहे या पार्टीचा, काही दिवसात गौतमी, राधा आणि हिंदवी यांच्या पार्टीमध्ये प्रवेश करतील. गौतमी पाटील, हिंदवी पाटील आणि राधा या आमदारांचा नादच करतील आणि यांचा नादच खुळा करून टाकतील. हुकुमशाहीकडे चालली की काय आपली देश, ईव्हीएम मशीन यांच्याकडे आहे, असे काही करणार, डोळे झाकून बघायचं म्हणजे बरोबर आहे. आता यांच्याकडे ईव्हीएम मशीन आहे ना, तुम्ही बोमला काही करा, काही आम्हाला काही घेणं देणं नाही. आमची पार्टी निवडून येईल, आमची पार्टी निवडून आल्यानंतर आम्ही वाजले की 12 आणि येऊ द्या ना घरी, बाई वाड्यावर या. अजित पवार कुठं मुतायचं, काय करायचं, काय समजायला मार्ग नाही. महाराष्ट्रात अतिवृष्टी चालू आहे, महिला सुरक्षा, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, हे सगळे प्रश्न अजून देखील सुटलेले नाहीयेत, आणि इकडं हे हरामखोर या लावणीचा आस्वाद घेत आहेत. म्हणजे केवढी निर्लज्जपणाचा कळस अक्षरशः झालेला आहे मित्रांनो. ओला दुष्काळ, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, पण इथे काय चालू आहे, तर इथे लावण्या चालू आहेत. लावण्या राष्ट्रवादीचे नक्कीच याच्यातनं 12 वाजलेले आहेत. आता ही जी काही बाई आहे, ही बाई देवाभाऊ आहेत का सोबतीला, बघा कोणी काय विचारते, देवाभाऊ आहेत का सोबतीला. सुट्टी नॉट 70,000 कोटी 70,000 कोटी पचवले फडणवीस आणि मोदींच्या मदतीने, 12 तर जनतेचे वाजवले. बघा केवढं वारी विधान आहे. म्हणजे 70,000 कोटी एकटे कोणी पचवले, तर अजित पवारांनी, आणि पक्षाचे, महायुतीचे, संपूर्ण महाराष्ट्राचे 12 कोणी वाजवले, तर 12 वाजवले अजित पवार यांच्या पक्षाने. कारण की महायुती म्हटली म्हणजे आता काय होणार आहे, याच्यावर महिला आयोग काही बोलणार आहेत का?
आता अजित पवारांची पार्टी म्हटलं म्हणजे महिला आयोग, आणि महिला आयोग म्हटलं म्हणजे रुपाली चाकणकरताई यांची काही प्रतिक्रिया येते का नाही त्याच्यावर? का त्या पण तिथं होत्या? त्या तिथं न होत्या. ओके, त्या तिथं न होत्या, पण त्यांना काहीतरी इथं बोलावंसं किंवा त्यांच्यापर्यंत या गोष्टी जायला पाहिजे. अक्षरशः दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो, अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आज शेतकऱ्यांची दिवाळी, शेतकऱ्यांचं घरात खायला पैसे नाही, आणि हे हरामखोर असे पार्ट्या करतायत. या पार्ट्यांच्या मदतीने हे निवडून येतात, आणि सगळं म्हणजे काय बोलावं काय नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या विषयावर? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.